नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी इन्क्वायरी होती की सर ॲप डाउनलोड कसा करायचा, ॲपचं नाव काय आहे आणि ॲपमध्ये जाऊन व्हिडिओज कसे बघायचे. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवायचा ठरवलेला आहे. यामध्ये तुम्हाला ॲप डाउनलोड कसं करायचं, ॲपमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ॲपमध्ये कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ कसे पाहायचे त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा काय करा, आपल्या अँड्रॉइड ॲपमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घ्या. ठीक आहे, प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे सर्च करा. सर्च मध्ये तुम्हाला लिहावं लागेल मेड फॉर पॉलिटेक्निक, जे की आपल्या ॲपचं नाव आहे. ओके, तुम्ही मेड लिहून फक्त एफ जरी लिहिलं तरी तुम्हाला मेड फॉर पॉलिटेक्निक हे दिसून जातं. राईट, हे जे रेड कलर मध्ये दिसतंय हे आपला ॲप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक. आता मी ऑलरेडी ॲप डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे, त्यासाठी मला ते ओपन करा म्हणताय. तुम्ही अगोदर ॲप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये मोबाईल नंबर टाका, तुम्हाला OTP येईल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. मग रजिस्ट्रेशन वगैरे कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप ओपन करेल, ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारचा आयकन दिसणार. राईट, हा आहे आपला मेड फॉर पॉलिटेक्निक. ठीक आहे, दिसतंय नाव त्याच्यामध्ये. आता याला जेव्हा आपण ओपन करेल, ओपन केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला अशा प्रकारची स्क्रीन दिसते. याच्यामध्ये जी सगळ्यात महत्वाची टॅब आहे ती म्हणजे आपला हा रेकॉर्डेड कोर्स आहे. ओके, या रेकॉर्डेड कोर्सला जर तुम्ही ओपन केलं तर ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे सगळे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत. बट आपल्यासाठी आपला महत्वाचा सब्जेक्ट कोणता आहे? बेसिक मॅथमॅटिक्स M1. ओके, इथे माझा फोटो पण दिसतोय बघा, बेसिक मॅथमॅटिक्स M1. या बेसिक मॅथमॅटिक्स M1 ला तुम्ही असं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथे कंटेंट लिहिलेलं आहे पहा. ओके, या कंटेंटला क्लिक करा. कंटेंटला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला टोटल 5 युनिट्स आहेत. जसंही एक एक युनिट संपेल ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्या सेकंड युनिट्स मध्ये पण सगळा अभ्यास तुमचा पाहायला मिळेल. तर आता पहिल्यांदा काय करा, फर्स्ट युनिटला ओपन करा. राईट, परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. बरेच स्टुडंट्स म्हणतात की आम्ही इथे मॅथला क्लिक केल्यानंतर आम्हाला डायरेक्ट बाय नावचं ऑप्शन दिसतंय. ओके, तुम्हाला इथे कंटेंट नावाची टॅब आहे, याच्यावरती क्लिक करावं लागेल व्हिडिओज पाहण्यासाठी. कंटेंटवर क्लिक केलं की त्यानंतर हा पहिला युनिट आहे, पहिला युनिट ओपन करा. त्या पहिल्या युनिटमध्ये 3 चॅप्टर्स आपल्याला शिकायचे आहेत. ओके, सिलेबस नुसार तो युनिट 1 आहे, बट त्याच्यामध्ये आपल्याला 3 चॅप्टर शिकायचे आहेत. तर पहिला चॅप्टर आहे लॉग, दुसरा मॅट्रायसेस, तिसरा पार्शियल फ्रॅक्शन. आता आपण लॉगॅरिथमची सुरुवात केलेली आहे शिकण्यासाठी. तुम्ही या लॉगॅरिथम फोल्डरला ओपन करा. याच्यामध्ये परत 2 फोल्डर आहेत बघा, व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्स. हे नोट्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आहेत, हे बघून लिहायचे नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर अभ्यास म्हणून याला सॉल्व्ह करायचं असतं. त्यानंतर हे तुमचे व्हिडिओ लेक्चर्स. राईट, आता हा तुमचा जो व्हिडिओ लेक्चर आहे, हा पहिला व्हिडिओ लेक्चर